लातूर महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारावर फौजदारी गुन्हा दाखल। प्रभाग 18 येथील निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारावर बॅग हिसकावत धमकावल्याची व एकास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गांधी चौक पोलिसात BNS 174 अंतर्गत विविध 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। तर त्या उमेदवाराची परस्पर विरोधी तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे। जाणून घेऊ पीडिताकडून नेमके काय प्रकरण आहे। मी भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस आहे। ही बॅग 12 महिने माझ्यासोबत असते। आज सकाळी 11 साडेअकराच्या दरम्यान आमच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारानिमित्त रॅली निघाली होती। मजगेनगर या भागामध्ये रॅली पुढे गेली होती। मी पाठीमागं पडलो होतो। रॅलीमध्ये सामील होण्यासाठी मी जात होतो। मी एकटा होतो पाठीमागं। बाजूच्या गल्लीमध्ये काँग्रेसचे काही कार्यकर्ते प्रचार करत फिरत होते। त्यामध्ये सुंदर पाटील आणि त्यांचे सहकारी होते। ते देखील माझ्या परिचयाचेच लोक होते म्हणून मी थोडंसं बाजूला थांबलो त्याच्या। तर माझ्या हातातली बॅग इकडं आणणार, त्याला त्याची बॅग घ्या, वडा, त्याच्यात पैसे आहेत, पैसे वाटप करतो असं, आणि माझा व्हिडिओ करायचा प्रयत्न केला। 5-6 जणांनी मला असं धरून ओढले, माझे कपडे फाटले त्याच्यामध्ये। आता 12 महिने मी बॅग वापरत होतो। एक पक्षाचा पदाधिकारी म्हणून माझ्या ह्या बॅगमध्ये सगळे कागदपत्र असतात, बूथच्या याद्या असतात, शहराची परवानगी असतात, सगळे असतात। एक जिम्मेदार कार्यकर्ता म्हणून माझ्यापाशी डॉक्युमेंट असतात आणि केव्हाही लागते म्हणून ही बॅग सतत बाळगत असतो। पण चुकीच्या पद्धतीने हे काहीतरी नेगेटिव्ह पसरायचा आणि हे लोक काहीतरी पैसे वाटप करत आहेत, हे करतात असा त्यांचा उद्देश असावा आणि माझा व्हिडिओ करून घेण्यासाठी माझी ओढाओढी केली, मला खाली पाडण्यात आली आणि मला थोडंसं मानसिक त्रास आणि दखल। ही बॅग नेहमी माझ्या पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळं, जिम्मेदारी असल्यामुळं अनेक पक्षाची कागदपत्र माझ्या बॅगमध्ये असतात। जेव्हा काय कुठला पेपर लागेल, कुठली परवानगी लागेल म्हणून ही बॅग सतत बाळगत असतो। त्यांचा उद्देश वेगळा होता, त्यांना वेगळं दाखवायचं, काही करायचं होतं आणि वेगळ्या निगेटिव्ह पसरवायचं होतं। कुमार रंगनाथराव शेटे मजगेनगरलाच राहतो आणि अजित भाईचा कार्यकर्ता म्हणून 25-30 वर्षापासून काम करतो त्यांचं। पण आज रॅलीच्या निमित्तानं मी घराच्या बाहेर आल्यावरती गेटला येऊन त्यांनी मला धमकी दिली, किंवा तू घरात बस, तुला किती पैसे पाहिजे, 25 पाहिजेत का 50,000 रुपये पाहिजेत असं म्हणले, आणि तू जर नाही घरात बसला तर 15 तारखेपासून तू दिसणार नाही, तुझे लेकरं बाळ दिसणार नाही, तू दिसणार नाही असं ते गेटला सुंदर पाटील कवेकर ते म्हणले। आणि मी म्हणलो त्यांना की मी भैयाचा कार्यकर्ता आहे, त्यांच्या घरातला सदस्य म्हणून काम करतो, माझं आयुष्य गेलं त्यांच्या घरी, तरी त्यांनी ते धमक्या दिल्या मला। याच्या अगोदर 2-3 वेळेस त्यांनी मला हॉटेलवर बोलून धमक्या दिलेल्या आहेत, पण मी ते त्यावेळेस कोणालाच सांगितलं नाही। सामान्य माणसाला घरी जाऊन गच्चीला धरणं आणि दमदाटी करणं आणि त्या लहान मुलाला म्हणणं की म्हणजे त्यांच्या मुलांना म्हणणं की रात्रीतून आम्ही तुमची मुलं गायब करू किंवा तुम्हाला 15 तारखेनंतर आम्ही बघून घेऊ, हे दमदाट्या सध्या चालू आहेत आमच्या वार्डामध्ये। आणि मला वाटते याचं उत्तर जनता मतदान रूपी म्हणजे देऊनच जाईल त्यांना कळेल। त्यांच्या पायाखालची खरी तर जमीन सरकली आहे, जे की आम्हाला प्रतिसाद जो लोकांचा मिळतोय, जो प्रेम, जो आशीर्वाद मिळतोय, त्याच्यामुळे हे सगळे कृत्य आमच्या या लोकांसोबत घडते। आमच्या या गरीब जनतेला दमदाटी केली जाते, त्यांच्या घरी घुसलं जाते, त्यांचे कपडे फाडले जात आहेत आणि कुठेतरी आमच्या प्रचारामध्ये अडथळा आणण्याचा हे लोक प्रयत्न करत आहेत। दहशत निर्माण करतायत। हो, अगदीच म्हणजे दमदाटी करणं म्हणजे दहशतच आहे। म्हणजे हे कृत्य आजपर्यंत मला नाही वाटत की आपल्या प्रभागामध्ये झालं आहे किंवा आम्ही आमच्या प्रभागातील या नागरिकांशी असं कधी वागलो आहे। तर हे थोडंसं नवीन आहे आणि आमच्या शेजारचेच आहेत, मला वाटतं जे शेटे सर आहेत ते आमच्या शेजारीच राहतात आणि त्यांचा हा अनुभव 25 वर्षात पहिल्यांदा आला आहे। ते 25 वर्षापासून आपले कार्यकर्ते आहेत आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांना आता कळत नाही आहे की त्यांच्या 15 तारखेला त्यांच्या मुलांचं, बायकाचं काय होणार आहे। म्हणजे ते थोडंसं पॅनिक मोडमध्ये आहेत सध्या। प्रभाग क्रमांक 18 या ठिकाणी आपण उमेदवार आहात आणि या ठिकाणी भाजपाच्या एका कार्यकर्त्यावरती आपण हल्ला केला, असं त्यांची प्रतिक्रिया त्यांनी समाज माध्यमात दिलेली आहे। काय प्रकरण आहे नेमकं? नमस्कार, मी सुंदर पाटील, प्रभाग 18चा उमेदवार। आज मजगेनगर येथे खासदार शिवाजी काळगे साहेबांची कॉर्नर बैठक असल्यामुळं मी त्या ठिकाणी नियोजनमध्ये होतो। त्या ठिकाणी मी असताना मला एका कार्यकर्त्याचा फोन आला की भैया भाजपचे जिल्हा अध्यक्ष चा कार्यकर्ता सरचिटणीस संजय गिरी हे पैसे वाटत आहे आणि तो बॅगमध्ये काळे पैसे घेऊन हिंडत आहे। मग तो योगायोग मी ज्या बोळात थांबलो होतो तो तेवढ्यात समोर आला। मग मी त्याला चौकशी केली असता की बाबा तुझ्या बॅगमध्ये काय आहे ते आम्हाला दाखव।
ह्याच्यात किती पैसे आहेत काय आहेत आम्ही विचारपूस केली, तर त्यानं आम्हाला बॅग न दाखवता काय तो आम्हाला कुठलीच बॅग दाखवा नाही, त्याचा व्हिडिओसुद्धा आहे आमच्याकडं. चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.